काय झालं? नाही काही नाही, तुझ्या तब्येतीविषयी बोलत होतो. तू आराम कर, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. सावकाश. फाल्गुनी, नारळ पाणी दे नेत्राला. बाबा, काय झालंय? सांगा ना, असं का म्हणालात तुम्ही? कारण ती नेत्रा नाहीये. असं का वाटलं पण? मी मगाशी तेच सांगत होतो. रात्री अचानक रुपाली जागी झाली आणि रूमच्या बाहेर गेली. मी तिच्या मागोमाग गेलो आणि दरवाजा उघडून बघतो तर रुपाली गुडघ्यावर बसून बोलत होती. कोणाशी? नागाशी. अस्तिका, आता युद्धाचा शेवट जवळ आलाय. आतापर्यंत तुला दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या तू व्यवस्थित पार पाडल्यास. म्हणूनच आता नवी जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आहे ही. त्रिनयनेच्या लेकींकडे त्रिनयनेचं वरदान असलं तरी विरोचकाकडे रूप बदलण्याची शक्ती आहे. त्या शक्तीनेच नेत्राला तुझं रूप दिलंय मी. तिचं रूपच बदलवून टाकलं. तसंच आता तुला नेत्राचं रूप देणार आहे. तू आता नेत्रा व्हायचंस. आता खेळ सुरू करायचा. तू नेत्राचं रूप घ्यायचंस आणि सगळं ठरल्याप्रमाणे करायचंस. आता तू नेत्रा झाल्यावर आपला विजय निश्चित आहे. काळजीचं काही कारणच नाहीये. जा, कामाला लाग. म्हणून मी म्हणालो की ती नेत्रा नाहीये.
पण पण बाबा, मी नेत्राला स्टोर रूम मध्ये जेव्हा त्या पेटीमधून बाहेर काढलं तेव्हा नेत्रा मला क्लिअरली म्हणाली होती की त्या बाईने तिला त्या पेटीमध्ये बंद केलं होतं. अरे पण मी जे पाहिलंय, जे ऐकलंय, त्याकडे मी दुर्लक्ष कसं करू? रुपाली कशी आहे ह्याची सगळ्यांनाच कल्पना आहे. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे तितकंच खरं आहे. तर कशावर विश्वास ठेवायचा, कशावर ठेवायचा नाही, याचा आपल्याला 100 वेळा विचार करावा लागेल. अद्वैत, मला सांग, तुला कधी तिचा संशय आला होता? तिचा म्हणजे? अस्तिकाच्या रूपात जी नेत्रा तुझ्याबरोबर राहते तिचा. तिचं वागणं कधी संशयास्पद वाटलं होतं तुला, किंवा तिच्या वागण्यात काही वेगळेपणा जाणवला होता? नाही, म्हणजे तिचं रूप फक्त अस्तिकाचं आहे, बाकी तिचं वागणं बोलणं बाकी सगळं नेत्रासारखंच आहे, नो डाऊट. जी नेत्रा म्हणून आपल्या समोर आली आत्ता, ती खरं तर अस्तिका आहे. तिला रुपालीने हे रूप दिलंय, तिचीच चाल आहे. नेत्राच्या रूपात जी आली आहे ती अस्तिका आहे असं तुम्हाला वाटतंय, कारण तुम्ही नागाला पाहिलंय. पण आपण गरुड देवाची आरती करून त्या अस्तिकाला या घरातून हाकलून दिलं होतं, हे विसरून चालणार नाही. आणि घरात गरुड देवाची मूर्ती असताना तो नाग या घरात येणं शक्यच नाही. नाही नाही, हे सगळंच खरंच खूप गोंधळून टाकणार आहे. दोघींपैकी नेमकी खरी नेत्रा कोण आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. आणि आता आपण कुठल्याच गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करू शकत. म्हणजे जे तुम्ही पाहिलं त्याकडेही आणि आत्या म्हणतायत त्याकडेही. सत्य काय हे कळायला आपल्याला थोडा वेळ द्यावाच लागेल. चला चला. कुठे कुठे जायचंय तुला? मला बोलायचं अद्वैत साहेबांशी. काय बोलायचंय? ते म्हणाले होते ना की मला बरं वाटल्यानंतर ते मला सगळं सांगतील, बोलतील माझ्याशी. मला आता बरं वाटतंय. मला अस्तिकाविषयी त्यांच्याशी बोलायचंय आता लगेच. हो, पण प्लीज तू आता बाहेर जाऊ नकोस. अद्वैत भाईजींना येऊ दे नेत्रा, प्लीज. तुम्ही दोघी असं का करताय? मला बोलायचंय त्यांच्याशी, मला नका असं थांबवू. नेत्रा तू जा, पण आधीला येऊ दे इथे, प्लीज प्लीज. नाही, मी नाही थांबू शकत. मला जायचंय. मला लवकर. तू नाही जाऊ शकत बाहेर, तुला धोका आहे. हे सगळं काय चालू आहे? हा, इथे नक्की काय चालू आहे? मला अस्तिकाबद्दल अद्वैत साहेबांशी बोलायचंय. मी अस्तिकाचा आवाज ऐकला होता. बरोबर आहे. तू बस इथे. मी सांगते. मी खरंच ऐकला होता अस्तिकाचा आवाज. बरोबर आहे, तू अस्तिकाचा आवाज ऐकला, कारण ती याच घरात आहे. आणि ती अस्तिका नाही तर नेत्रा बनून वावरते इथे. म्हणजे नेत्रा बनून वावरते? मी मारलं होतं अस्तिकाला. मी विरोचकाच्या नागाला मी माझ्या हाताने मारलं. मी बघितलंय. मी खरंच मारलं. मी हे जरी खरं असलं ना तरी विरोचकाने नेत्राचं रूप बदललंय. नेत्राला अस्तिकाचं रूप दिलंय आणि हे विरोचकानेच सांगितलंय. काकू, पण हे मी सांगते. तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस तेव्हा आधी तू बेडवर होतीस, पण जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि तुला बघायला आत आलो
तेव्हा तुझ्या जागी अस्तिका होती. आणि अस्तिका? तर डॉक्टरांची बोलायच्या आधी पाहिलं तर नेत्रा होती. पण इथे अस्तिका आलीच कशी? नेत्रा कुठे मग? अद्वैत साहेब, साहेब तुम्ही ठीक आहात ना? साहेब तुम्ही बोलत का नाही आहात? साहेब काय झालंय? बोला ना काहीतरी, मला सांगा ना काय झालं काय? अस्तिका तू इथे आलीस कशी? आणि नेत्रा कुठे? अस्तिका? मी नेत्रा आहे. उठ नेत्रा. इंद्राणी, हा सगळा काय प्रकार आहे? विरोचकांनी अस्तिकाचं रूप नेत्रावर लादलंय. ही अस्तिका नाहीये, ही आपली नेत्राच आहे. काय ग नेत्रा, त्रिनयनेचं वरदान आहे ना तुला, पण काही करू शकली नाही. रूप बदलवून टाकलंय तुझं मी. तुला अस्तिकेचं रूप दिलंय. तुझं रूप, तुझं अस्तित्वच पुसून टाकलंय मी. तुझं रूप बदललंय ही फक्त सुरुवात आहे. आता मी जे काही केलंय ना त्यांनी सगळ्यांचं आयुष्यच बदलून जाणार आहे. उद्ध्वस्त होणार आहे सगळं. तुला काय वाटलं तू माझ्या नागाला मारू शकशील? मेला माझा नाग, असा कसा मरेल? काहीही होणार नाही त्याला, कारण तो विरोचकाचा नाग आहे आणि तो परत आलाय. तू नागाला बोलव, नाहीतर पूर्ण नागसेनेला बोलव. गरुड देव त्या नागाचाही बंदोबस्त करतीलच. विसरलीस? गरुड देवामुळे तुझ्या त्या नागाला या घरातून पळ काढावा लागला होता ते. तुझ्या गरुड देवाला साकडं घाल, नाही तर त्रिनयनेला साकडं घाल. काही करू शकत नाही ती माझं. माझा नाग मरू शकत नाही, कारण माझा नाग अस्तिका अमर आहे. ती कुठल्या रूपात येईल ना कळणार सुद्धा नाही तुम्हाला. तरीच म्हटलं, बायकोचा बैल आला कसा नाही अजून. समजव बाबा तुझ्या बायकोला. तिला म्हणावं, त्रिनयना आणि तिच्या या लेकी जिथे विचार करणं थांबवतात ना, तिथे हा विरोचक विचार करायला सुरुवात करतो. आता बघा काय काय होतं. साहेब, ती म्हणाली रूप बदलणं ही तर फक्त सुरुवात आहे. तिने काहीतरी षडयंत्र रचलंय. आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही, काहीतरी केलं पाहिजे.
मी जाऊन आत्यांना भेटते. शांत नाही बसता येणार आता. विरोचका, आता सगळं योग्य जुळून आलंय. आता सगळं व्यवस्थित होईल अशी शाश्वती वाटते. ही तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे मी खरंच काय करते ते कळेल तुला. पण तू नेत्राच आहेस हे विसरू नकोस. नेत्राला वाटत असेल माझ्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन तिने फार मोठा तीर मारलाय, खूप मोठं काम केलंय. पण भ्रम आहे तिचा. तिच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटेल. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? मला फक्त इतकंच करायचंय, तिला मृत्यू द्यायचा आहे. पण मग तिला असं किती काळ लपवून ठेवणार अजून? आपणच तिला बाहेर काढलं तर? नेत्राला बाहेर कधी काढायचं ते मी ठरवलंय, पण योग्य वेळ आल्यानंतर. तोपर्यंत जे आहे तसंच चालू ठेव. अजिबात विसरू नकोस की तू नेत्र आहेस. सावध राहा, कुणाला काहीही संशय यायला नकोय. अगदी तुला आणि नेत्राला समोरासमोर उभं केलं ना घरातल्यानी, तरीही तूच नेत्र आहेस हे लक्षात ठेव. नेत्राला बाहेर काढून मला अस्थिरता निर्माण करायची आहे या घरात. आणि अस्थिरता निर्माण झाल्यावर 5वी पेटी मिळवण्यासाठी, पुढची शक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे. आता विरोचकाची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. विरोचकाला कोणीही हरवू शकत नाही. या कलियुगात हा विरोचकच जिंकणार. मला जावं लागेल. नाही 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 नका खाऊ का तुम्हाला. मी तुला सांगितलं ना रूमच्या बाहेर जाऊ नकोस. मी शांत नाही बसू शकत अशी. नाही नेत्रा, अद्वैत बाईजीने मना केलंय, तू इकडेच थांब. ताई ऐका, मी थांबू नाही शकत. तुम्ही असं का करताय? सगळं काय चालू आहे? थांब, तू थांब नेत्रा, मी अद्वैत बाईजींना बोलवते. हा थांब, इकडेच थांब प्लीज. काकुमा, मी येते अद्वैत बाईजींना बोलवून. लवकर ये. हे बघ, मी तुला इतकंच सांगू शकते की तू इथे नसताना इथे बरंच काही घडले. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब असतील. मी बघ. नाही नाही अगं, दुसरं कोणीतरी असू शकतं. तू 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 एक काम कर, तू बाथरूम मध्ये लग. जा जा जा. नेत्रा, अगं समजा अद्वैत असेल तर तू बाहेर ये आणि बोल त्याच्याशी. पण तो नसेल ना तर खूप प्रॉब्लेम होईल. प्लीज ऐक ना बाळा, जा. सावकाश सावकाश. काय ग, काय करतेस इथे? काय कार्यक्रम चालला होता? इथे काय करतेस तू? तुला काय करायचंय? असं कसं? दिसली नाहीस मला कालपासून, म्हणून काळजी वाटत होती तुझी, म्हणून आले मी शोधत शोधत.
असो, आज खूप महत्वाचा दिवस आहे. आज काय आहे आज? नेत्राच्या अद्वैत साहेबांच्या मृत्यूचा दिवस.